जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025साठी ॲप्लिकेशन करताना विद्यार्थी रजिस्टर करताना गुगल क्रोमवर जायचं आहे, तिथं नवोदय टाईप करायचं, त्यानंतर एक साईट ओपन होईल. ही साईट ओपन झाला की त्याचा एक इंटरफेस बघा. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 इथं क्लिक करायचं. एक फॉर्म ओपन होईल. तुम्ही राईट साईडला बघत असाल तर फॉर्मॅट फॉर स्टडी सर्टिफिकेट टू बी अपलोडेड इथं क्लिक करून मुख्याध्यापकाने अपलोड करायचं सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्यानंतर हा फॉर्म भरून घ्यायचा. यामधली माहिती वाचून नीट फॉर्म भरून घ्यायचा. डू यू हॅव आधार नंबर, यस और नो. मुलांचा आधार नंबर असतो पण त्यांना मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर त्याला ओ टी पी येत नाही आणि ओ टी पी शिवाय इथं फॉर्म पुढे सरकणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यासाठी आधार नंबर नाही असं उत्तर देऊन आई किंवा वडिलांचा आधार रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून आपण अपलोड करणार आहे. त्याची साईजसुद्धा 50 KB ते 300 KB तिच्या आत असली पाहिजे. असा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडायचं, आपला डिस्ट्रिक्ट, जिथं विद्यार्थी शिकत आहे तो तालुका आणि त्यानंतर इथे शाळेचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर असेल तर त्यांच्या घरच्यांचा टाका किंवा मग शिक्षकाचा टाकला तरी चालेल, विद्यार्थ्याची जन्मतारीख, ईमेल ID असेल तर टाका, नाही तर त्याची गरज नाही, आईचं नाव, वडिलांचं नाव, राष्ट्रीयता इंडियन ऑटोमॅटिकल आहे, आयडेंटिफिकेशन मार्क, विद्यार्थ्याचं लिंग, त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी, त्याचा पत्ता, पिनकोड नंबर, इथं परीक्षेचं माध्यम निवडायचं आहे, त्यानंतर STD कोड, इथं स्टार मॅन्डेटरी काही नसल्यामुळे भरायची गरज नाही. जर विद्यार्थी विकलांग असेल तर इथून क्लिक करून घ्या, मी नन निवडतोय. त्यानंतर त्याची पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिक तुम्हाला भरायला येईल, ओपन होईल. त्याचा धर्म निवडायचा, विद्यार्थ्याचा आधार नंबर असेल तर टाकून द्या, नसेल तर हरकत नाही, कंपल्सरी नाही. परमनंट एज्युकेशन नंबर जो UDASला आहे त्याचा पण नंबर इथे टाकता येईल, पण त्याला पण स्टार नसल्यामुळे ते कंपल्सरी नाही. त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न, त्यानंतर हा येलो बॉक्समधली माहिती, स्टँडर्ड 3, स्टँडर्ड 4 आणि स्टँडर्ड 5ची. इथं गावचं नाव 3 वर्गासाठी भरायचे आहे. ते शाळेचं नाव टाकायचं, या 3 वर्षामध्ये तो मुलगा कोणत्या शाळेत होता त्या शाळेचं नाव. मोबाईलवर असल्यामुळे हे नीट दिसणार नाही, पण भरून घ्यायचं. मान्यताप्राप्त, रिकग्नाइज आहे शाळा की नॉन रिकग्नाइज आहे ते क्लिक करायचं. त्यानंतर स्कूल स्थिती, स्कूल लोकेशन बघा, रुरल की अर्बन, 3 वर्षी तो कोणत्या शाळेत होता, त्याचं लोकेशन काय होतं त्या स्कूलचं. आता 3रीसाठी जॉईनिंग वर्ष आणि पासिंग वर्ष महिना इथे सिलेक्ट करायचा आहे, जो इथं मोबाईलवर दिसणार नाही. वर्ष ॲटोमॅटिक येणार आहे, तो 3रीला 2022मध्ये होता आणि जूनमध्ये ॲडमिशन झालं. त्याच्याच खाली बघा पासिंग इयर त्याचं 2023 असणार आणि महिना हा मे असणार. असंच 4थीसाठी बघा, 4थीसाठी 2023ला होता जूनमध्ये आणि पासिंग वर्ष आहे 2024 मेमध्ये. तसंच इयत्ता 5वीसाठी काय असणार आहे तर तो यावर्षी 2024च्या जूनमध्ये 5वीला आहे आणि 2025च्या मेमध्ये तो पास होणार आहे. अशा प्रकारची माहिती भरून झालेली आहे. इथं बघाल तर तुम्हाला विद्यार्थ्याचे हस्ताक्षर, विद्यार्थ्याचा फोटो, त्याचे आई किंवा वडिलांचं हस्ताक्षर आणि आपल्या हेडमास्टरकडून एक जो फॉर्म भरला गेलेला आहे तो साईन करून त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. जे विद्यार्थी फोटो आहे जे विद्यार्थ्याचा फोटो आहे, विद्यार्थ्याची साईन आहे, आईवडिलांची साईन आहे, ती 10 ते 100 KB असली पाहिजे. तर मुख्याध्यापकाकडून जो फॉर्म अपलोड करायचा आहे तो 50 KB ते 300 KBच्या आत असलं पाहिजे. आता यांची साईज कशी कमी करायची हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे फोटो काढायला तुम्ही गॅलरीतून फोटो निवडणार, त्याला सेंड करणार. तुमच्याकडे एक रिसाईज ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोरवरून.
त्या रिसाईज आपल्याला तिथं सेंड करायचं त्या डॉक्युमेंटला. त्या डॉक्युमेंटला सेंड केल्यानंतर मी त्याला रोटेट करतोय, तो आडवा असल्यामुळे. तो डॉक्युमेंट आहे इथं बघा, मधामध्ये रिसाईजचं ऑप्शन आहे, तिथं क्लिक करणार, त्याच्यामध्ये स्क्रोल करणार, त्यामध्ये बघा फाईल साईज KB मध्ये दिसते, त्यामध्ये कस्टम जे बटन तिथं क्लिक करायचं. या कस्टमवर 200 आपल्याला 300 KB आत हवं आहे, तर मी तर 200 KB निवडतोय. 200 KB निवडून ओके करतोय. हे डॉक्युमेंट 279 KB मध्ये सेव्ह झालेलं आहे. आता मी इथून बॅक येणार. अशाच प्रकारे तुम्हाला फोटो, साईन आणि त्या विद्यार्थ्याच्या पालकाची साईन तुम्हाला रिसाईज करून घ्यायची आहे. हा फॉर्मसाठी मी मुलांची साईज कमी केलेली आहे, मी ते टिक करतोय. आधी विद्यार्थ्याचा फोटो जो 10 ते 100 KB आतमध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे हस्ताक्षर, इथे पालकाचे हस्ताक्षर आणि त्यानंतर मुख्याध्यापकांनी भरलेला फॉर्म जो 300 KB आत आहे. अशा प्रकारे अपलोड झालेलं आहे. त्यानंतर खाली बघा सेव्ह अँड प्रिव्ह्यू हे बटन आहे, तिथं क्लिक करायचं. हे बघा जे रजिस्ट्रेशन केलं विद्यार्थ्याचं त्याचं प्रिव्ह्यू आलेलं आहे, आपण भरलेली सगळी माहिती आलेली आहे. इथं खाली स्क्रोल केलं तर एक फायनल सबमिशनचं बटन आहे, त्याला क्लिक करायचं, पॉपअप ओपन होईल, त्याला ओके करायचं. अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथे बघा क्लिक हिअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म, इथं क्लिक करा आणि तो तुम्ही प्रिंट करून सेव्ह करून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये. हा फॉर्म आपण सेव्ह करून घेऊ शकतो प्रिंट बटनावर क्लिक करून. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.